कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही हे जे काय झालं ते बरोबर नाही राव। माझ्या चुकीची शिक्षा मास्तरीनबाईसनी कशाला, त्यासनी खोली द्यायला बंदी घातली राव। हे काय बरोबर झालं नाही। आईसाहेबांनी सांगायला पाहिजे, त्यासनी काय बी करून पटवूनच द्यायला पाहिजे की जे काय झालं ते कुणामुळे झालं ते। मीच हट्ट करून ती कुदळ घेतली, मीच माझ्या पायावर पाडून घेतली। मास्तरीनबाईंची काय चूक आहे त्याच्यात? नाही, आईसाहेबांसंग बोललं पाहिजे। सांगायलाच पाहिजे आईसाहेबांनी, नाहीतर मास्तरीनबाई घरात कुठं राहणार, कुठं झोपणार, उगाच काय तर। तुम्ही इथं कसं काय आला गॅलरीत? हळूहळू कुठनं प्रकट झाला? ओरडू नका, ओरडू नका। आते 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 आते। कसं काय? तुम्ही कसं काय आला? आले, शिडीने आले। तिकडे काय सापशिडी खेळत होता काय राज्याला? सापशिडी कशी खेळणार मी तिथे? काही बोलतात। गमजा गेली मी मला दारात नाही यायचं। हो, असं काय करता? मी दारात कशी येणार आता? कशी येणार म्हणजे सगळी झोपलेली असते, असं चालत चालत यायचं। दुखतंय ना, त्या पायावर जोर नका ना देऊ तुम्ही। माझी काळजी सोडा, तुम्ही इकडे या पहिलं, चला। थँक्यू। कुणाला हात कुणाला करायला? माझी टीम आहे तिकडे। वंक्या डोंक्या, हे रव्या, हे दोन कार्यकर्ते आहेत। असं झालंय? तुम्ही काय शिडीबिडीवर चढून आलाय? पाय बी निसटला असता, तुम्हाला बी पाय मोडून घ्यायचा काय? हा, चाललं असतं तसे। तुमच्यासाठी चाललीये की मी। चंचे, ए चंचे उठ की। ए चंचे उठ की। चंचे, ए उठ की ग, झोपलीस काय? उठ की। ए चंचे उठ की ग, ऐक की। ए मम्मी, रात्र झोपण्यासाठी असेल, तू धारावर झोप, मला बी झोप। अगं चंचे ऐक की, अगं ताईनं सांगितलंय अधिपतीच्या खोलीवर लक्ष ठेवायचं। जा की, उठ की जरा, चक्कर मारचं जा। मम्मी, अधिपती झोपला असते ग, झोप तू बी। शहाणी बाळ माझी, जा जा की चंचे, जा।
त्यांची ऐक की चक्कर मारून ये की जरा जागी जा. त्यांची शहाणी का नाही तू जा की ग जा की चक्कर उठ अगं चंचे एक काम ऐकत नाहीस गधड. अगं हे बघ जर का ती मास्तरडी अधिपतीच्या खोलीत गेली आणि ताईनं हे जर का बघितलं तर झालं. हे आपण जे काही झोपलोय का नाही परत झोपू शकणार नाही बरं का. असं जा की उठ. ए मम्मी त्या मास्तरडीला मावशीने एवढी ताकीद दिली ती कशाला जाते. तुला जायचं तर जा मला झोपू दे. चंचे ऐके ए पोरे ए मम्मी जा गं तू. अगं चंचे कार्टी एक काम ऐकत नाही. समधी काम मलाच करायला लागतात. सावकाश सावकाश. कशाला रिक्स घेतली तुम्ही एवढी? काय काय घेतली? सावकाश. एवढी कशाला रिक्स घेतली? अधिपती एवढं इंग्लिश शिकताय तुम्ही. हळू बोला. रिक्स असतं का ते? रिस्क असा शब्द आहे. हा ते माझ्या तोंडात बसले. म्हणा बरं. तोंडात बसले. सावकाश सावकाश. काय चाललंय? कशाला करताय? कढी लावायला चाललो होतो वरची लाव. काय? तुम्ही आमचे 2 मेंबर पळवले. अच्छा ते पळवले काय? रव्या दादा ओमकार भाऊजी मला नेहमीच मदत करतात. माझ्या टीम मध्ये असते ते कायम. पण तुम्हाला माहितीये का खरी कमाल कोणी केली? बाबांनी. सगळी आयडिया त्यांचीच. अहो खरंच त्यांनी जर मदत केली नसती ना तर हे काही घडलंच नसतं. किती मनापासून करतात ना ते. तुम्हाला नाही वाटत असं? नाही मला काय असं वाटत नाही हो मनापासून वगैरे. फटारड आहे ते 1 नंबरचे. काय नाही हे वरवर दाखवायला सगळी नाटकं आहेत. एवढं जर खरंच चांगलं असलं ना माणूस तर आमच्या आईसाहेबांसंग चांगलं वागलं असतं. ती हे वरून असं नुसतं आवा आणून चालत नाही. माणूस आतनं ओरिजिनल बुडक्यातनं चांगलं लागते. पण माझं काय म्हणणं आता चांगलं वागतायत ना त्या मॅडमशी मग आपण सतत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. अधिपती पॉझिटिव्ह राहून दे. तुम्ही परत असलं काहीतरी स्टंट करत जाऊ नका बरं. काय पाय बी घसरला असता पडला असता केवढ्याला पडला असतं ती. हा तुमचं बी पाय मोडला असता. दोघ बी आपण हातपाय वाट्यात घेऊन बसलो असतो. लगडी घालत दोघे लगडी 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 खेळ आउट करून मला माफ करून आउट रात्रभर हेच करतो. हळूहळू हळू. कोणी ऐकलं ना तर मला इथून जावं लागेल. सॉरी तुम्ही इथनं जाऊ नका. बापरे मॅडमना जर कळलं मी इथे तर त्या काय करतील ना माझं. बरे नाही खरंच माझी चूक आणि सगळी शिक्षा तुम्हाला भोगायला लागली माहिती आहे काय. आईसाहेबांचा सगळा राग तुमच्यावर निघाला. पण त्यांचं एवढं बोलणं मनावर घेऊ नका बरं का तुम्ही. हा त्यांचं काय झालं माझी ही अशी कंडिशन बघून का नाही त्यांची एकदम डोसक्याची शिरच चटकली हो. आज झालं म्हणजे आता बघा एका लेकराच्या प्रेमापोटी एक आई कोणाला तरी बोलली एवढंच तुम्ही ध्यानात घ्या. माझी सासूबाई मला बोलली असं एवढं. अहो पण असा अर्थ नाहीच काढलाय मी. आणि त्या जे बोलल्या ते मला कळलं. चुकीचं नाही बोलल्या त्या. बरोबरच बोलत होत्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.